धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त. पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई. पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी. 10 कोटी पुढील 2 दिवसांमध्ये जमा होणार होते. अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा. संजय राऊतांचा आरोप. विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. आरोपांनंतर खोलीमध्ये यंत्रणेकडून झाडाझडती. अनिल गोटेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम. अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले. पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर. 26,000 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करणार. नाल एअरबेसलाही भेट देणार. पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवात मुंबईला भेट. लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर. सूत्रांची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट. एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी. वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका. वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी वैष्णवीचे आई-वडील हगवणे कुटुंबियांकडे जाणार. निलेश चव्हाणांनी बाळ हगवणे कुटुंबियांकडे सुपूर्द केल्याची माहिती. पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. राज्यामध्ये 48 तासात पाऊस आणि विजेमुळे 24 जणांचा मृत्यू. तर अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान. राज्यात कोरोनाचे आणखी 26 रुग्ण. राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 132 वर. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत. वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासामधल्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या. यहुदी म्युझियमजवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.